वस्ताद आपला एक डाव कायम राखून ठेवतो। एक चर्चा होते ती एक आमदाराची जो अजित पवार गटात आहे, मात्र तो लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिसेल। तो आमदार जो थेटपणे आव्हान करतो भाजपच्या खासदाराला की आता खासदारकी तुला मिळणार नाहीये, कारण नगरचा पुढचा खासदार हा निलेश लंके असणार आहे। मित्रांनो, काय नेमकं प्रकरण, नेमका विषय काय, तर निलेश लंके जे अजित पवार गटात आहेत, जेव्हा अजित पवार बाहेर पडले, राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले, महायुतीत आले, तेव्हा निलेश लंके पारनेरचा आमदार हा अजित पवारांसोबत होता। मात्र आता घड्याळ सोडून, घड्याळची वेळ संपलेली, आता तुतारी हातात घेण्यास सुरुवात झालेली आहे का। अमोल कोल्हेंचं नाटक ठेवण्यात आलं त्या ठिकाणी लंकेंकडून, आणि इशारा होता का की माझी जवळीक वाढलेली शरद पवारांसोबत, आणि त्याचं कारण सुद्धा थेटपणे आहे की खासदारकी लढायची त्यांना नगरची, नगर दक्षिणची प्रामुख्याने। आता येणाऱ्या दिवसांमध्ये हे नाव आपल्याला शरद पवारांकडे दिसू शकतं। आता पारनेरचे आमदार आहेत, सध्या तिकीट कोणी दिलं होतं, अजित पवारांनी दिलं होतं, मात्र आता सुजय विखेंना पाडण्यासाठी त्यांच्याकडे पर्याय एकच आहे, कारण महायुतीत असल्यामुळं त्यांना ती जागा मिळणार नाहीये। त्यातल्या त्यात आता नवीन धमाका असा होतोय की 2 ते 3च जागा अजित पवारांना भेटणार आहेत। 4 जागांची मागणी होती, मात्र ती भेटत नाहीये, आणि निलेश लंकेनं अहमदनगरची जागा राष्ट्रवादी गटाकडे पाहिजे होती, अजित पवार गटाकडे, पण त्यांना ती मिळणार नाहीये, आणि बहुतेक ती जागा शरद पवार गट लढवू शकतो, आणि त्यामुळेच आता वाटा भेटी वाढलेल्या आहेत। आणि तसं झालं तर नक्कीच मोठा फटका अजित पवारांसाठी असेल, कारण एकही आमदार फुटणं खूपच त्या ठिकाणी बिकटीचं ठरेल, आणि त्याचा इम्पॅक्ट 2024च्या विधानसभेवर होणार आहे, लोकसभेवर तर होणारच आहे, आणि त्यामुळे शरद पवार गट अतिशय मजबूत होऊ शकतो। निलेश लंके हाय व्होल्टेज आमदार आहेत, आणि मागच्या वेळेस सुद्धा मराठा आरक्षणाला साथ घातली होती, त्यामुळे वोट बँक खेचण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी ठरतील निलेश लंके, हे तिथं दिसून येते। मात्र आता हा आमदार पुढे खासदार होणार का, आणि झाला तर नक्की शरद पवारांकडून होणार का। आता अजित पवारांना विचार करायचा की काय करायचंय, आणि निलेश लंकेंचं ठरलंय का, तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायला विसरू नका, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।